नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पुण्यातील पोर्शे कार प्रकरण आणि नागपूर अपघात प्रकरण ताजे असतानाच राज्याची आर्थिक राजधानी मुंबईतही एक धक्कादायक घटना घडली। सायन रुग्णालयात बेदारपणे गाडी चालवणाऱ्या अशाच एका चालकाने वृद्ध महिलेला धडक दिली। या घटनेत महिलेने अपघातानंतर जागीच जीव सोडला अशी माहिती समोर येत आहे। मृत महिलेची अद्याप पोलिसांना ओळख पटली नसल्याने पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे। लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नव्हतो, मात्र केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनीच उमेदवारी करण्यासंदर्भात महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत सांगितले। त्यानंतर उमेदवारी घोषित होणे अपेक्षित होते, परंतु ती झाली नाही। खरे तर शाह यांच्या निर्णयाला विरोध करण्याचे कारण नव्हते, मात्र मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्याच विरोध केला असावा। मला उमेदवारी दिली तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो, या त्यांच्या इशाऱ्यावरूनच उमेदवारी घोषित झाली नाही। अन्यथा जिंकण्याची रणनीती तयार होती, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे। राज्यात काही ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठका घेत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मराठवाड्यातील पाणी टंचाईचा आढावा घेणारी बैठक घेतली। त्यानंतर मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेतला। यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केलाय। तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये वाद असल्याचं मोठं विधान अनिल परब यांनी केलंय। शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे घराण्याशी इमान कायम राखणारा कट्टर शिवसैनिक आणि पक्षाचे दक्षिण मुंबईतील माजी विभाग प्रमुख पांडुरंग सपकाळ यांचे शनिवारी निधन झाले। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती। त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्यावर आज संध्याकाळी 5 वाजता गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। पांडुरंग सपकाळ यांच्या निधनामुळे ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे। अनेक चोरट्यांनी एकदम खतरनाक शैलीत चोरी केल्या आहेत। काही वेळा चित्रपटांचा प्रभाव असलेले काही लोक त्याच शैलीत चोरी करतात। नुकतीच आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अशीच एक घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे। व्हिडिओमध्ये अंगावर शहारे येतील अशा पद्धतीने चोरी करताना दिसतायत। असे जीवघेणे स्टंट पाहून चित्रपटातील नायकही हार मानतील। त्यांच्या आयुष्यात एवढी जास्त जोखमीची चोरी क्वचितच कोणी पाहिली असेल। सट्टा बाजारात भाव कोणाचेही असू द्या, अमरावती लोकसभेला आम्हीच बाजी मारू, असा आत्मविश्वास प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय। लोकसभेचा निकाल आमच्याच बाजूने राहील, मतपेटीचा भाव आमचाच राहील, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केलाय। दरम्यान अमरावतीमधील भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावरूनही बच्चू कडू यांनी जोरदार प्रहार केलाय। रवी राणामुळेच नवनीत राणा पडणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला। गेल्या आठवड्याभरात पुण्यातील अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी पुण्यातील धनाढ्य अग्रवाल कुटुंबाकडून शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब केला जातोय। आता या प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिक माहिती दिली आहे। आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार दोघा बापलेकांनी ड्रायव्हरला खोलीत डांबून ठेवून त्या सगळा दोष स्वतःवर घ्यायला लावला होता व त्याचा फोनही काढून घेतला होता। घरी संपर्क होत नसल्याने ड्रायव्हरच्या पत्नीने पतीचा शोध लावून पोलिसांना आपबीती सांगितली। यानंतर सुरेंद्र अग्रवालला अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर केले। विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्याला आवश्यक ती प्रक्रिया करून ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली। सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाचा वापर करून घेणं चुकीचं असल्याचे मत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केले। धर्म, जात आणि पैसा या 3 गोष्टी अतिशय ताकदीने या निवडणुकीत वापर झालाय। लोकसभेच्या निवडणुकीत एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखे पैसे वाटप करून मतदान घेण्याचा प्रकार झाला, हे लोकशाहीसाठी घातक ठरणार असल्याचे कडू यावेळी म्हणाले। विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने 40शी ओलांडली असून तापमानाचा पारा रोज नवे उच्चांक गाठतोय। अशातच दुसरीकडे राज्यभरातील धरण साठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे। त्यामुळे राज्यातील जलसंकट अधिक गडद झाल्याने नागरिकांना मे महिन्याच्या शेवटाला पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते। गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील 3 मोठ्या आणि 5 मध्यम जलाशयात पाणीसाठा कमी जमल्याचे निदर्शनास आले।
यंदाच्या हंगामातील मान्सूनपूर्व उन्हाळ्यामुळे अंगाची लाही होत असून देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद राजस्थानमध्ये झाली आहे। राजस्थानच्या बिकानेरमध्ये 49 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलंय, तर महाराष्ट्रातील विदर्भ आणि खानदेशात उन्हाचे चांगलेच चटके बसतायत। जळगावमध्ये काल उन्हाच्या तडाख्यात वाहतूक करणाऱ्या ट्रकलाच एक भीषण आग लागल्याचे दिसून आले होते। आता उन्हाच्या कडक प्रहारामुळे मुक्या पशुधनास जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तापमानाचे उच्चांक गाठलेला असून 47 अंशांवर तापमान पोहोचले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।